सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान। या डोंगर रंगांनी कित्येक शौर्याच्या कथा ऐकल्यात। निसर्गाने भरभरून दान दिलेला हा गड साकारणाऱ्या अनामिक कारागिरांनी सुद्धा हा गड घडवताना या गडावरील वास्तूत जीव ओतलाय। इथली प्रत्येक पायरी इतिहास सांगते, गुहेचा अंधार रहस्यांच्या कथा सांगतो। हा भला मोठा सुलका आतून कोरून त्यावर जाण्यासाठी दगडी जिना तयार केलाय, असं उदाहरण उभ्या महाराष्ट्रात नसेल। सह्याद्रीत खूप कमी ठिकाणं आहेत की जिथे सुंदरतेत निसर्गाला मानवानेही भरभरून साथ दिली आहे। हा गड त्यापैकीच एक, कर्जतच्या कुशीत दडलेला आणि आकाशाला भिडणारा अद्भुत असा कोथलीगड। तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत दादर रेल्वे स्टेशनला आहे आणि इथून आता कर्जतला जाणारी रेल्वे आपल्याला पकडायची आहे। कर्जतला जाणारी रेल्वेची आम्ही आता वाट बघत बसलोय। ट्रेन येण्यासाठी जवळपास 11 मिनिटं होती। तोवर मस्त चहा प्यायलो। ट्रेन आली। सकाळची वेळ असल्याने फारशी गर्दी नव्हती। खिडकीजवळील जागा पकडली आणि बाहेरील दृश्य पाहत मन शांत होत गेलं। आता हळूहळू उजाडू लागले। सर्वत्र धुकं पसरले। सकाळचं हे वातावरण आपल्याला ताजतवानं करतं। आता उतरलो आम्ही कर्जत स्टेशनला। कधी स्लो झाली ट्रेन। चला तर मित्रांनो, कर्जत स्टेशनच्या बाहेर वेस्ट साईडला आल्यावर आम्ही आता इको केले कोथलीगडावर जायला। इकोने आता आम्ही चाललोय। तर मित्रांनो, आता ट्रेकला सुरुवात झाली आमची। गाडीवाल्यांनी आम्हाला आंबिवली गावाच्या थोडं वर आणलंय। ॲक्च्युली आंबिवली गावाचं ते फाटा आहे तिथं सर्व गाडीवाले सोडतात, परंतु आमच्या गाडीवाल्यांनी थोडं वर आणलंय। आता इथून आम्ही चालत गडाकडे निघतोय। चला। मस्त निसर्गाचा आनंद घेत वळणावळणाच्या रस्त्याने ट्रेक सुरू झाला। मजा मस्ती करत नैसर्गिक टॅटू देखील काढला। मस्त आला। ह्याच्यासाठी मी किती हे केलं माहितीये का, नॅचरल टॅटू। खूप दमलोय मित्रांनो। आंबिवली गावापासून जवळपास 5 किलोमीटरवर चालायचंय। रोड आहे चांगला, परंतु 5 किलोमीटर चालायचंय म्हणजे खूप दम लागतोय। आंबिवली गावापासून जवळपास 5 किलोमीटर अंतर चालावं लागतं आणि रस्त्यात एके ठिकाणी वाघजाईचं हे देवस्थान आहे। या वाटेने चालताना जंगलातून चालतोय असा भास होतो। पावसामुळे सर्वत्र हिरवगार झाले।
5 किलोमीटरची पायपीट करून जसा किल्ला नजरेस पडला तसा सर्व थकवा दूर झाला. फायनली मित्रांनो, काही अंतर चालल्यानंतर आता किल्ला दिसलाय माझ्या मागे. कोथलीगड दिसतोय. पण आता जाऊया, चला. गावकऱ्यांची सकाळची कामे सुरू होती. गडाच्या पायथ्याला असलेलं हे पेडगाव आहे. तर मित्रांनो, फायनली आम्ही पेडगावात पोहोचलो आणि पेडगावातली घरं सुद्धा खूप छान आहेत, जुन्या पद्धतीची. आणि माझ्या मागे मारुतीचं मंदिर आहे पेडगावाचं. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. मारुतीरायाचं दर्शन घेऊन पुढे जायला निघालो. या वाटेने गाईगुरे जात असल्याने पावसाळ्यात खूप चिखल झाला आहे. तर मित्रांनो, गावातून किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेला आपल्याला मधल्या वाटेला इकडे एक विरगल पाहायला मिळते. मी तुम्हाला दाखवतो. हे गाव पाहून मला खूप भारी वाटलं, जणू जुन्या काळातच पोहोचलो. गाव सोडून आता गडाच्या वाटेला लागलो. तर मित्रांनो, गाव सोडले आणि गावाच्या बाहेरून आता जंगलाची वाट सुरू झाली. मस्त हिरवं गच्च झाले पावसामुळे. एक नंबर. आम्ही 5 ते 6 किलोमीटर कंटिन्यू चाललो. थोडा वेळ विश्रांती करून पुन्हा गड चढायला सुरुवात केली.
फायनली मित्रांनो आपण किल्ल्याच्या महादरवाजाच्या पर्यंत पोहोचलोय. अडक्या अवस्थेत आहे सध्या तरी. सह्याद्रीत कारवी फुलू लागली आहे. काही दिवसात सह्याद्रीचं सौंदर्य द्विगुणित होईल. गडाच्या पायथ्याला पोहोचलो आणि सुलका पाहून मला अगदी कर्नाला किल्ला आठवला. सुलक्याच्या समोरच 2 तोफा आहेत. वर जायच्या पूर्वी आपल्याला उजव्या हाताला 2 पाण्याची टाकी दिसते पुढे. बघू शकता मित्रांनो, उजव्या बाजूने पाण्याचं टाकं तुडुंब भरलंय. वरतीची सेवा तर मित्रांनो, आता सुलक्यावर जाण्यापूर्वी उजव्या बाजूला 3 पाण्याची टाकी अशी पाहायला मिळतात. आता आपण सुलक्याकडे पुन्हा आलेल्या मार्गाने पुन्हा मागे जाऊन सुलक्याकडे जाऊया. सुलक्याच्या उजव्या बाजूला असलेली पाण्याची टाकी पाहून परत मागे जाऊन सुलक्याच्या डाव्या बाजूला गेलो. वर जाणारा रस्ता आहे, परंतु त्याच्या मागे थोडं खालच्या बाजूला पायऱ्या दिसते. तिकडनं आल्या इकडे एक दरवाजासारखं अवशेष दिसते, कारण तटबंदी सुद्धा दिसते आणि तुम्ही बघू शकता पायऱ्या सुद्धा आहेत खाली. तर मित्रांनो, मी एकदम खालच्या बाजूला आहे आणि इकडनं पायऱ्यांचा भाग दिसते मला खाली, आणि पण गवत खूप जाम आहे. मी तर त्या मार्गे आलो. हा मार्ग माहीत नाही, पण पायऱ्या दिसतात खूप सुंदर. आणि इकडं मागे तुम्ही बघू शकता हा दरवाजाच आहे. 100% कोणी सांगेल. तिथं कमान सुद्धा दिसते, एक दरवाजा आहे इकडे जाणारा. परंतु इकडनं न जाता आपल्याला वरच्या बाजूने सुलक्याकडे जायचं आहे. चला. सुलक्याच्या डाव्या बाजूला असलेला दरवाजा पाहून पायवाटेने पुढे निघालो. त्याच पायवाटेने थोडं पुढे आल्यावर एक भलं मोठं पाण्याचं टाकं दिसते इथे. लागूनच मित्रांनो 2 पाण्याची टाकी आहेत आजूबाजूला, आणि इकडे तटबंदी सुद्धा दिसते. गडावर भरपूर पाणी साठा आहे. या वाटेवर फार कोणी येत नसेल, कारण प्रचंड गवत वाढलं आहे. इकडे सुद्धा पाण्याचा टाका वाटतं वरती. म्हणजे जे सुलक्याच्या उजव्या बाजूला 3 पाणी टाकी आणि डाव्या बाजूला एक दरवाजा आणि काही पाणी टाकी पाहायला मिळतात. अशी हुबेहूब रचना आपल्याला कर्नाला किल्ल्यावर देखील पाहायला मिळते.
तर मित्रांनो आता आपण सुलक्याच्या बरोबर मागच्या साईडला आलोय. बघितलं माझ्या डाव्या साईडला इकडनं आलो असे. बराचशी पाण्याची टाकी आहेत, एक दरवाजा आणि बाजूनी तटबंदी बांधलेली आहे. माझ्या मागे सुलक्याच्याच बरोबर मागच्या बाजूला इथे सुद्धा एक गुफा किंवा पाण्याचा टाका आहे आणि तिथं वरतं गेलो नाही कारण तिकट खूप आहे. आता आपण आल्या मार्गे पुन्हा मागे जाऊया आणि वरती सुलक्यावर जायला म्हणजे गडमाथ्यावर जायला निघूया. चला. आता सुलक्यावर जायला निघालो. सुलक्यावर जाण्यापूर्वी आपल्याला सुलक्याच्या एका बाजूला गणपतीचं शिल्प दिसतंय. बघूया का मित्रांनो, इथं गणपतीचं शिल्प आहे आणि त्याच्यात थोडं पुढे एक पाण्याचं टाक आहे. एकदम स्वच्छ पाणी पिण्यासारखं आहे एकदम. टाक्यातलं पाणी इतकं स्वच्छ आहे की पूर्ण तलाचा भाग दिसतोय. नाव नारायण गावारी. इथेच असतात काय? नाही, शनिवार रविवार असतो. दर शनिवार रविवारी. शनिवार रविवार आपली दिवाबत्ती करायची, साफसफाई करायची. अरे वा, काही काही कचरा करतात नाही. बरोबर. तर मित्रांनो हे नारायण आजोबा आहेत. दर शनिवार रविवार या भैरवनाथाच्या मंदिराच्या इथे येतात आणि साफसफाई वगैरे करतात. कारण येणारे पर्यटक असतात जे खूप कचरा वगैरे करतात आणि हे आजोबा असतात ते दर शनिवार रविवारी इथे येतात आणि या भैरवनाथाची साफसफाई आणि स्वच्छता ठेवतात. खूप छान. चला आपण मंदिरात जाऊया. मंदिरात एक वेगळीच शांतता आहे. आजोबांनी समई मधली ज्योत अजूनही तेवत ठेवली आहे. मंदिराच्या बाजूलाच प्रशस्त अशी गुहा आहे. त्यामध्ये जवळजवळ 40-50च्या वर माणसं राहतील या गुहेत. एवढी मोठी ही गुहा आहे इथे. या वास्तू साकारण्यासाठी कारागिरांनी किती जीव ओतला असेल ना, विचार करण्या पलीकडचा आहे. तर मित्रांनो गुहेच्या आतमधल्या बाजूला अजून एक अशी खोलीसारखी जागा आहे आणि ही जी कमान आहे त्याच्यावर नक्षीकाम इतकं जबरदस्त केलंय ना, एक नंबर. हे सर्व पाहून माथ्यावर जायला निघालो. आणि हा वर जाणारा मार्ग पाहून मी तर विचारात पडलो.
हा सुलक्याच्या पोटातून तयार केलेला पायरी मार्ग आजच्या पिढीच्या विचारांच्या पलीकडचा आहे. सुलक्यावर जाण्यासाठी त्याच्या पोटातून हा खोदून काढलेला पायरीचा मार्ग खूप जबरदस्त. सुलक्याच्या पायऱ्या चढून आल्यावर मस्त असं दरवाजा आणि त्याला लाकडाचं बांधकाम सुद्धा आहे आणि त्याच्या बाजूला एक शरकचं शिल्प सुद्धा कोरलेलं आहे. या दरवाज्यातून आपण गडमाथ्यावर पोहोचतो. तर मित्रांनो, आता आपण पूर्ण गडमाथ्यावर आलोय आणि गडमाथ्यावर आपल्याला भगवा सुद्धा दिसतोय. गडमाथ्यावर ध्वजस्तंभाच्या थोडं पुढं मस्त एक पाण्याचं टाक आहे. पाणी स्वच्छ, खूप सुंदर आहे. माथ्यावर पोचल्यावर जेवढं चाललो होतो तेवढा थकवा क्षणात दूर झाला, कारण या सह्याद्रीने मला कित्येक वेळा प्रेमात पाडलंय. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण कोथलीगड सर केलेला आहे आणि ह्या भटकंती सोबत माझ्या सोबतला होते हर्ष आहे, दादा आहे माझा आणि दादाचे काही 3 फ्रेंड आहेत आपल्यासोबत आणि मयूर एक आहे आणि माझा मित्र सौरभ एक आहे. अशा पद्धतीने आम्ही हा कोथलीगड सर केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका धमाकेदार व्हिडिओमध्ये. धन्यवाद.